नमस्कार. आज आपण महिलांच्या सुरक्षेसाठी बनवण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या कायद्याबद्दल माहिती घेणार आहोत. या कायद्याचे नाव आहे सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमन ॲट वर्कप्लेस प्रिव्हेन्शन अँड प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2013, ज्याला सामान्यतः पॉश ॲक्ट असे म्हटले जाते. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि लैंगिक छळाच्या घटनांना आळा बसावा या उद्देशाने हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा कायदा का आणण्यात आला? कामाच्या ठिकाणी अनेक महिलांना त्रास देणे, अवांछित वर्तन करणे, अश्लील टिप्पणी, लैंगिक स्वरूपाच्या मागण्या किंवा इतर प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागत होते. अशा घटनांमुळे महिलांच्या सन्मानावर, मानसिक आरोग्यावर आणि करिअरवर परिणाम होऊ शकतो. म्हणून महिलांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला. आता यामध्ये लैंगिक छळ म्हणजे काय तर बघूया. या कायद्यानुसार खालील प्रकारचे वर्तन लैंगिक छळ मानले जाऊ शकते. अवांछित शारीरिक स्पर्श किंवा जवळीक साधण्याचा प्रयत्न, लैंगिक स्वरूपाच्या मागण्या करणे, अश्लील टिप्पणी करणे, अश्लील संदेश, ईमेल किंवा फोटो पाठवणे, महिलेच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे वर्तन, नोकरी बढती किंवा इतर फायद्यांसाठी लैंगिक संबंधाची अपेक्षा करणे. आता कामाचे ठिकाण म्हणजे काय? अनेकांना वाटते की हा कायदा फक्त ऑफिसपुरता मर्यादित आहे, परंतु वर्कप्लेसची व्याख्या खूप व्यापक आहे. यामध्ये सरकारी कार्यालये, खाजगी कंपन्या, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, स्वयंसेवी संस्था, कामासाठी प्रवासी दरम्यानची ठिकाणे, तसेच वर्क फ्रॉम होम परिस्थिती यांचाही समावेश होऊ शकतो. यासाठी प्रत्येक ऑफिसमध्ये इंटरनल कंप्लेंट्स कमिटी असणे बंधनकारक आहे. ही इंटरनल कंप्लेंट्स कमिटी म्हणजे ICC म्हणजे काय हे बघूया. हा या कायद्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ज्या संस्थेमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असतील त्या संस्थेला इंटरनल कंप्लेंट्स कमिटी ICC स्थापन करणे बंधनकारक आहे. ICC मध्ये कोण असतात? सामान्यतः एक महिला प्रिसाइडिंग ऑफिसर असते. किमान 2 कर्मचारी सदस्य असतात. तसेच महिलांच्या हक्कासाठी काम करणारी किंवा संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेली बाह्य सदस्य अशी समिती तयार केली जाते. आता महिलांना असा प्रश्न पडत असेल की त्याची तक्रार कशी करायची? जर एखाद्या महिलेला कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाचा सामना करावा लागत असेल तर ती ICC कडे लेखी तक्रार करू शकते. सामान्यतः घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत तक्रार करणे अपेक्षित असते. आता तक्रार दाखल झाल्यानंतर, तक्रार मिळाल्यानंतर ICC काय करते? तक्रार प्राप्त झाल्यानंतर ICC चौकशी करते, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकते, पुरावे तपासते, अहवाल तयार करते, नियोक्त्याला योग्य कारवाईची शिफारस करते. दोष सिद्ध झाल्यास काय होऊ शकते? चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास लेखी माफी, इशारा, वेतन कपात, पदोन्नती, सेवेतून बडतर्फी यांसारख्या कारवाई होऊ शकतात. नियोक्त्याची जबाबदारी कायद्यानुसार प्रत्येक नियोक्त्याने सुरक्षित कार्यस्थळ उपलब्ध करून देणे, पॉश पॉलिसी तयार करणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, ICC स्थापन करणे या जबाबदाऱ्या पार पाडणे आवश्यक आहे. मित्रांनो, सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमन ॲट वर्कप्लेस 2013 हा महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि सन्मानपूर्वक वातावरण मिळावे यासाठी बनवण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्यामध्ये इंटरनल कंप्लेंट्स कमिटीची तरतूद करण्यात आलेली आहे, ज्यामुळे महिलांना तक्रार नोंदवण्याचा आणि न्याय मिळवण्याचा कायदेशीर मार्ग उपलब्ध होतो. महिलांच्या सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण करणे ही प्रत्येक संस्था आणि समाजाची जबाबदारी आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अशाच कायदेविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.